अरे घेन भाऊ आज तुले सांगत होतो काल पोट्या पाहून लिहू नको बेहोशीन नापास करू नको नियमाचा भंग. अरे बुड दबंग 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 दबंग. तू या बाबाजीले आस, तू या बाबाजीले आस, पोट होईन माय पास, चांगला करन अभ्यास, त्याच्या मुखी नाही घास, ते राबी दिन रात तू आपल्याच जिंदगीत दंग. अरे हुड दबंग 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 दबंग. मी असं ग्रामीण भागात शिकलो दादा. 5व्या वर्गात माझ्या भावाजीची एस टी मध्ये नोकरी लागली, मला यवतमाळला घेऊन गेली. प्रवीण दादा पहिलंच वर्ष माझ्या 5व्या वर्गातलं लोकनायक शाळेत मी होतो. आता माझ्या बाबाला वाटलं पोट्ट खेड्यात शिकलं, नवीन शहरात आपण चांगल्या शाळेत टाकलं. माझे बाबा जरासे भावनिक झाले. सरनं फक्त एवढं विचारलं, म्हणे कोणाचा पोरगा आहे म्हणे. माझ्या बाबाजीने विचारलं तर माझे बाबाजी म्हणे तुमचाच आहे म्हणे. मी कन्फ्यूज झालो. 10 वर्ष मी राहिले बाबा म्हणून, आता हे भरपूर गणित करून राहिले. मग माझे बाबा चालले गेले. मी वर्गात बसलो आणि सर म्हणे काढा पुस्तक, आता म्हणे आपण हिंदीचा पहिला पिरियड घेऊ म्हणे. आणि सरनं फळ्यावर लिहिलं हिंदी आणि त्याच्यावर हे एवढी मोठी दिली बिंदी. मी म्हणलं सर हे का आहे? तर सर म्हणे याले बिंदी म्हणते म्हणे, पण हा म्हणे मराठी भाषेचा हिंदी भाषेचा शृंगार आहे म्हणे, याले अनुस्वार म्हणते म्हणे, बिंदी म्हणते म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. शाळा सुटली, घरी गेलो. माझ्या आजीच्या डोक्यावर मला असाच अनुस्वार दिसला. मग मी आजीने म्हटलं आजी हे का आहे? तर माझ्या आजी म्हणे आप्पाजी होय म्हणे तू एवढा. मग मी दुसऱ्या खोलीत गेलो. तिथं मला माझ्या काकूच्याही कपाळावर मला एक अनुस्वार दिसला. म्हणलं काकू हे का होय? तर म्हणे हे तुझे काका होय म्हणे. मला तेव्हा काहीच वाईट वाटलं नाही. मी हातपाय धुवाले मोरीच्या आतमध्ये शिरलो. तिथं आरशावर माझे काका आणि माझे आप्पाजी चिकटून होते. मला तेव्हाही बेकार नाही वाटलं, पण जेव्हा मी संडासमध्ये गेलो आणि त्याच्या दरवाजाला मी आप्पाजी आणि काका चिकटून पाहिले तेव्हा मला बेजार खराब वाटलं. काय बदलला, काय बदलला? टी व्हीवर आम्ही ॲडव्हर्टाईज पाहतो आणि स्वप्नील सर धोनी रिटायर झाले बरं, हे शुभमन गिल आहे, आपण चांगली बॅटिंग करणारे आहोत बरं, आपण गिलेंडर नाही अशी झोल नाही खायची. तर काय बदलला? वातावरण बदललं. मोबाईल आला आणि मोबाईलने सगळा सत्यानाश करून टाकला. आपल्या साहेबांनी सांगितलं मागा, कोण होते ते? खेळकर साहेबांनी सांगितलं मागा, नवीन लग्न झालं का असं होते तसं होते. आमचं हा गडी आणि हे दोन्ही असे बोले दादा लग्न झाल्यावर महिनाभर, प्रिये तुझे केस मला मऊ रेशमासारखे दिसते, प्रिये तुझे केस मला मऊ रेशमासारखे दिसते. आणि दुसऱ्याच वर्षी खेस फोडणीच्या वर्णात आलं का भूक नाही डोळ्याचे, बरोबर पाऊल करता येत नाही का? सगळे अंधश्रद्धा असते. मग काय बदलला? वातावरण बदललं. टी व्ही पाहून पोरं बिघडायला लागले. 6.5-5 वर्षाची पोरगी तुम्ही पहा. आपल्याला असं मनाचं कवा काम नाही पडलं, कारण आपल्या मायमध्ये आताच्या जनरेशनच्या मायमध्ये फरक आहे. या तर माय चांगल्याच आहे म्हणा, मला वापस जायचं आहे. पण मोठ्या शहरातल्या माय दादा सोफिस्टिकेटेड राहते, त्याला आपण येलपाड्या म्हणतो. मग त्या लेकरायला मारत नाही. बरं त्याचाही दोष नाही, ते काही किचनमधून मिक्सर फेकून मारणार आहे, सिलेंडर फेकून मारणार. आपल्या मायाले फेकून मारण्यासाठी लय वस्तू भेटे. माया असं कुडाचं घर होतं दादा. सचिन तेंडुलकरले त्याच्या मायनं 14व्या वर्षी क्रिकेट शिकवलं म्हणते. इथं बसणाऱ्या अर्ध्या जणांना त्याच्या आईनं कवा शिकवलं पत्ताच नाही. म्हणजे तिने राग आला नसन तरी ते मारे आणि मग ऑब्झर्वेशन करीत 2 मिनिटं. काही रडून खाऊन नाही राहिलं. मग आपण रडताना दिसलो नाही का ते अजून मारे, आणि मग आपण रडायला लागलो का अजून मारे. खाऊन रडते म्हणून आणि रडून खाऊन राहिलं म्हणून मारणारी माय आपण पाहिली आहे. तर माय असं कुडाचं घर होतं. कुडाच्या घरात अशी जर्मलची रॅक होती, त्याच्या स्टीलचे गडवे, जर्मलचे गडवे, गिलासं ठेवून राह आणि तिथं बाजूला चूल आणि चुलीत टाकासाठी झिलप्या ठेवून राह दरवाजाच्या मागं. मग तिले राग आला, घेतला गडवा का मारला फेकून. मग मी ती झिलपी घेऊ आणि तिनं प्लेट करू. तिले आला राग, घेतला गडवा का मारला फेकून. मी ती झिलपी घेऊन तिनं प्लेट करो. एक दिवस तिला खतरनाक राग आला, तिनं जोऱ्यानं गडवा फेकून मारला. तो बाउन्सर होता. मी डक केला. माई आजी बंगईवर माया झोपत होती. माया आजीच्या टकोरीत गडवा बसला. माया आप्पाजी 3 दिवस माया आजीने म्हणे एवढा जीव लावता का, एवढं मोठं फुकू लावून राहिली. माझी आजी म्हणे मंडात डुबू राहिली. आता काय बदललं दादा? आता एकदम सोफिस्टिकेटेड काळ आला. म्हणजे टीव्हीवर
आपला मांग्याला की सांगा. टीव्हीवर आम्ही ते फेरन लवलीची ऍडव्हर्टाईज पहा तुम्ही, नाही तर त्या कोणती साबण होते आपली, नाही नाही पेअर साबण. सकाळी 7:30 वाजता 5.5 वर्षाची पोरगी दरवाजा उघडून आपल्या मम्मी जवळ जाते आणि आपल्या मम्मीले असे डोळे झाकून म्हणते, मम्मी मम्मी आपका चेहरा मेरे लिए लकी है. तुम्ही फकरीजी महाराजा शपथ घेऊन सांगा, तुम्हाला असं म्हणायचं कवा काम पडलं का? नाही. मला तर कवाच नाही पडलं. सकाळी 5:30 वाजता माई माय अशी पोतीरा मार 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 मायाजवळ यायची, अशी अंगावरची बोतरी फेकली का उठणं. इथून माझ्या दिवसाची ओपनिंग सुरू आहे. मला ते एका प्रश्नाचं उत्तर अजून नाही भेटलं का लहानपणी माया अंग धुवे का गोठाणावर म्हशी. कारण गावच्या गोठाणावर असंच गंगळानं म्हशीच्या अंगावर पाणी मारताना पाहू आणि माय मला असेच मोरीच्या गोट्यावर बसवे आणि असंच बालट्यानं पाणी मारे. बरं तिचं पाणी मारून झाले का माय असे टेबलावर बसवे आणि असा साडीचा पदर माया अंगावर टाकला काही अक्क 2 3 मला समजे नाही ते ट्रकचे घेर बदलून राहिली का माय अंग पुसून राहिली. बरं तिचं अंग पुसून झालं का माय म्हणे समोर पाय. आपण असं समोर पाहिलं का अशी मुठ्ठभर पावडर माय हातावर घे आणि अशी फू करून फुकीनं मेकअप करे. बरं तिचं पावडर लावून झालं का मला तर एका प्रश्नाचं उत्तर अजून नाही भेटलं का लहानपणी माझ्या डोळ्याला काजळ लावे का भिंतीले चुना. कारण तिची काजळाची डब्बी होती, मला मोठे समजायला लागलं आणि मग तिनं अशी काजळाची डब्बी घ्यायची, त्याच्यात बोट भिजवायचं. माय म्हणे समोर पाय 1 2 वर उद्गारवाचक चिन्ह आणि खाली टिंब. आपल्याच डोळ्याले काजळ लावल्यावर आपलेच डोळे झोंबाले लागले आणि आपलेच डोळे चोळून आपलंच तोंड काळं झालं का माय म्हणे बाप्पा कोणाचा होय का? अहो तुयास्त होय माय माझे. आणि मग ते मयालीचं घर, त्याले बांधलेला 3 फोल्डिंगचा पाळणा, त्याच्या चादरीची घडी करून माय मले निजवे आणि वरून शेल्यानं बांधे. तिले असं वाटेल का बाई माया आवाज एवढा सुद्धा आहे का मी अंगाई म्हटल्याबरोबर पोट्ट मटकन झोपते. तिले कोण सांगाव तू एवढ्या जोऱ्यानं झोका देत का डोळे उघडे करून खाली पडून मरण्यापेक्षा डोळे बंद करून मरण भावा. बरं आपल्या मायची अंगाई सोपीच नव्हती का निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपायला ग बाई. आपल्या अडनावाले सूट होईन अशी आपली माय अंगाई म्हणे. मग तिची अंगाई सुरू होय, हाड हाड आकू हाड 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 आकू आणि घरी झोपला डाकू. ते माझे कन्फ्युजन होतं दादा, ते बापू म्हणे का डाकू म्हणे. कारण लहानपणी माझ्या शाळेसोबत पटतेच नाही. मी असं गोठानं पळो. एक दिवस माझे आप्पाजी मला पाहासाठी आले. अभि म्हणे तुझे सर तुले पाहासाठी आले, 10 दिवस जर झाले तू शाळेत नाही गेला. मी म्हणलं मी नाही लपत, तुम्हीच लपा. तुम्ही मेले म्हणून सुट्टी घेतली म्हणून. असे म्हणजे गावचे लोक पकडून मायाजवळ नाचते आणि मग माय मला माझ्या बाबाजीच्या खांद्यावर बसवे आणि इकडून माई मिरवणूक चालली शाळेत, इकडून गणपतीची मिरवणूक. मायाच्या हातात एवढा मोठा सोट्या, माय मागून मारत जाय. माझे बाबाजी म्हणे जरा वर्त मारले मध्ये लागून राहिले ना. शाळेच्या गेटवर मी नापटलं का माय गुरुजीने धमकी दे म्हणे, अगाऊ शानपणा केला तर तंगडी मोडून हातात द्या म्हणे याची. मी म्हणलं तंगडी मोडली तर मी घरी कसं येऊ. अशीच असते तुमची माझी माय, गोठ्यात हंबरणाऱ्या वासनासारखी आणि खोक्यात चिवचिवणाऱ्या चिमण्या पाखरासारखी. ज्या कवितेनं मला महाराष्ट्रभर फिरवलं ती कविता तुमच्या समोर सादर करतो. इको जास्त नका.